पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 15 नोव्हेंबरला 2,000 रुपये जमा होतील। या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य असेल। पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना 4 महिन्यांच्या अंतरानं 3 हप्त्यांमध्ये दिली जाते। महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। तर अखेर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन्ही एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। याची मोठी अपडेट आलेली आहे आणि आज तारीखही जाहीर झालेली आहे। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या या चॅनलवरती सर्वात आधी पाहायला मिळतात। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेबाबत आलेली आहे मोठी अपडेट। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट 4,000 रुपये एकत्रितपणे जमा करण्यात येणार आहेत आणि आज तारीखही जाहीर करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना आहे आणि महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी योजना आहे। या दोन्ही योजनांची पुढील रक्कम म्हणजे पुढचा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याबाबतची ही एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर आता अपडेट जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, या दोन्ही योजनांमधून पात्र शेतकऱ्यांना एकूण 4,000 रुपयाची मदत मिळते। यात पीएम किसान कडून 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेतून 2,000 रुपये असे दोन्ही मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये पाठवले जातात। आता पाहूया ही रक्कम कोणत्या महिन्यात मिळू शकते। तर आता सर्वात प्रथम पीएम किसान योजनेबाबत जाणून घ्यायचं म्हणलं तर ही योजना केंद्र सरकारची योजना आहे। या योजनेअंतर्गत दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 ची थेट रक्कम पाठवली जाते। मागील म्हणजे 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी जमा झाला होता। या योजनेनुसार दर 4 महिन्यांनी हप्ता मिळतो, त्यामुळे पुढील हप्ता म्हणजे 21वा हप्ता डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, काही दिवसच थांबण्याची तुम्हाला आता शक्यता आहे। त्यानंतर तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये मिळणार आहेत। काही दिवस वाट पाहिली की तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळून जाईल। हीच होती पीएम किसान योजनेबाबत निघून आलेली तारीख। शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेबाबत जाणून घेऊया। ही महाराष्ट्र सरकारकडून राबवली जाते। यातही शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळतात। या योजनेचा मागील हप्ता म्हणजे 7वा हप्ता 9 सप्टेंबर 2025 रोजी जमा करण्यात आलेला होता। ही योजना देखील 4 महिन्यांच्या अंतराने रक्कम देते। यामुळे पुढील हप्ता म्हणजेच 8वा हप्ता डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, जेव्हा पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा होईल त्यानंतरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल किंवा दोन्ही एकसंगत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, 1 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार आहेत। आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता असं सांगण्यात येत आहे की या योजनांचे पैसे एकाच वेळी जमा होण्याची मोठी शक्यता असते, कारण नमो शेतकरी योजनेचा निधी पीएम किसान योजनेशी जोडलेला असतो। म्हणजेच प्रथम केंद्र सरकार पीएम किसान योजनेचा हप्ता देते, त्यानंतर राज्य सरकार शासन निर्णय GR काढून नमो शेतकरी योजनेचा निधी मंजूर करते आणि त्यानंतर साधारण 7 ते 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होतो। म्हणजेच जेव्हा पीएम किसान योजनेवर आनंदाची बातमी येईल त्यानंतर काहीच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनेक 2,000 रुपये येणार, म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप होणार। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागलीच आता 4,000 रुपये काही दिवसातच मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणा होण्याची शांतपणे वाट पाहावी। सरकारकडून नवीन अपडेट किंवा घोषणा आल्यास त्याची माहिती आपल्याला ह्या चॅनलवर सर्वात आधी पाहायला मिळेल।